बाळा, आजकाल तू माझ्याशी बोलतही नाहीस रे. देवाऱ्यासमोर येतोस पण काहीच मागत नाहीस. फक्त शून्यात बघत शांत उभा राहतोस. पण तुझ्या या ओठांवरच्या शांततेमागे तुझ्या डोक्यात सुरू असलेलं हे विचारांचं भयंकर चक्रव्यूह मला स्पष्ट ऐकू येतंय. तुला वाटतंय मी खूप चुका केल्यात म्हणून स्वामी माझ्यावर रागावलेत. त्यांनी मला वाऱ्यावर सोडले. अरे वेड्या, आई कधी आपल्याच लेकरावर रुसून राहू शकते का? का स्वतःला एवढी शिक्षा देतोयस? बास झालं आता. हे विचारांचं जाळं आता याच क्षणी तोडून टाक. दे ती तुझी सगळी चिंता, तुझी सगळी भीती आणि तुझ्या सगळ्या चुका आज याच क्षणी माझ्या झोळीत टाकून दे. हे विचारांचं वादळ मी माझ्या एका कटाक्षात जाळून खाक करेन. फक्त माझा हात घट्ट धर.